या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये, संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. इथं विचाराला पाठिंबा देतात. मला आठवत आहे की आमचे एक सहकारी होते, ते हल्ली हयात नाही, पण ते नगरचे होते, आणि बबनराव ढाकरे एक लढवया कार्यकर्ता होता. जिल्ह्यामध्ये गेले, बीडमध्ये निवडणुकीला उभे राहिले, त्यांचा जिल्हा अहमदनगर, पाथर्डी. पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचे जनतेने त्यांना शक्ती त्यांना पाठवत. अशा अनेक उदाहरणं बीडची ही सांगतायची. मला आठवत आहे की 1980 साली मी माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षाचा नेता झाला आणि निवडणुका लागल्या. तो बीड जिल्हा असा आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळे आमदार मी सांगितले की या जिल्ह्यात निवडून दिले. हा विचार केला येतो. आणि म्हणून या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे, दुष्काळात आहे, अनेक समस्या आहेत, पण विचाराच्या बाबतीत तिथं दुष्काळ नाही. विचाराच्या बाबतीत पुरोगामी भूमिका हा घेणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू. पुन्हा विहीचं जे एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला पक्ष मजबूत करू. त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. मी वैज्ञानिक त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी धन्यवाद करतो.